ढोकळा तयार करण्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं, त्याला छान फेटून घ्यायचं. आपण भजे कालवण्यासाठी जसं पीठ तयार करतो ना, त्याप्रमाणेच पीठ तयार करायचं. त्याला 4-5 तास भिजत ठेवायचं. 4-5 तासानंतर त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, आलं ठेचून घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी चमचाभर साखर घालायची. ते छान फेटून घेतलं की त्यात चिमूटभर हळद घालायची. हळद व्यवस्थित घालायची. जर हळद जास्त झाली तर ढोकळ्याचा कलर थोडासा वेगळा येतो, पण व्यवस्थित जर हळद घातली तर ढोकळा छान पिवळा होतो. त्यामध्ये खाण्याचा जो सोडा असतो तो सोडा 2 चिमूट घालायचा. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं. छान पीठ फर्मेट होतं. एक कुकरचं भांडं घ्यायचं, त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि त्यामध्ये हे तयार झालेलं पीठ घालायचं. तुम्ही हा ढोकळा कढईत करू शकता किंवा कुकरमध्ये करू शकता. मी कढईमध्ये पाणी ठेवते, त्यामध्ये स्टँड ठेवते आणि वरती कुकरचा डबा ठेवते, त्यावर छोटंसं झाकण ठेवते, पुन्हा एक मोठं झाकण ठेवते. सुरुवातीला 5 मिनिट गॅस हा मोठा असतो, नंतर एकदम कमी गॅसवरती 20 मिनिटात हा छानसा जाळीदार ढोकळा तयार होतो. बघा, ढोकळ्याचा कलर पण छान झाला आहे, म्हणजेच हळद योग्य प्रमाणात पडली. आणि छान थंड झाल्यानंतर त्याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. कोथिंबीरही तुम्ही घालू शकता, पण मी आज नाही घातलेली. खूप असा छान जाळीदार ढोकळा तयार होतो. मग तुम्ही तो सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. चविष्ट असा छान जाळीदार ढोकळा तयार.